सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानाचा 85 वर्षांच्या मोती हत्तीला वन विभागाने ताब्यात घेतलाय। हत्तीला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला। यावेळी औंधमध्ये तणावाचं वातावरण होतं। श्री थिमाई देवीच्या रथोत्सवात मोती हत्तीला मानाचं स्थान आहे। गेली 85 वर्ष हत्ती गावातच असल्यामुळे त्याच्याशी गावकऱ्यांचा मोठा जिव्हाळा आहे। पण वन विभागाने हायकोर्टात याचिका करून त्याचा ताबा मिळवलाय। मात्र मोती हत्तीला नेऊ नये यासाठी गावकऱ्यांनी घोषणा दिल्या। 85 वर्षांचा साथीदार निघाल्यामुळे गावकऱ्यांना रडू आवरेन असं झालं होतं। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विकास भोसले सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, काय हे नेमकं प्रकरण होतं याविषयी सांगा। हा अमोल, कारण औंध येथील जो हत्ती आहे गेल्या 85 वर्षापासून हा एक यमाईचं श्रद्धास्थान म्हणून औंधचे गावकरी हे जपत होते। याचबरोबर या ठिकाणी औंध हे मोठं संस्थान आहे आणि या ठिकाणचा जो वयस्कर झालेला हत्ती आहे तो वन विभागाने ताब्यात घ्यावा असे एक न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिका वन विभागाच्या प्रमाणे या ठिकाणी निर्णय झाला आणि आज प्रत्यक्ष हत्ती नेण्यासाठी ज्यावेळी इथं आले वन विभाग, तर मात्र गावकऱ्यांनी याला विरोध केलेला आहे आणि अजून सुद्धा हा विरोध सुरू आहे। बिलकुल, गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं होतं? या हत्तीचा आणि गावकऱ्यांचा कसा जिव्हाळा होता? अमोल, हा हत्ती म्हणजे गावकऱ्यांचा एक जीव की प्राण होता आणि हा हत्ती इथंच असावा, आमच्या इथंच आम्ही त्याचं पालन पोषण करू। जर वयस्कर झाला वन विभाग आणि शासन हे मानायला तयार नाही आणि वयस्कर झाल्यामुळे हा हत्ती वन विभागाच्या ताब्यात द्यावा असं शासनाचं म्हणणं आहे। मात्र गावकरी त्याला अजूनही विरोध करतात। त्यामुळे आता जे तणावाचं वातावरण आहे गावकरी आणि वन विभाग यांच्यात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। धन्यवाद विकास या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।